नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. मम्मा आंघोळ करते. इट लुक्स लाईक अन अटेम्प्टेड सुसाइड. पोलीस केस आहे. आपल्या आउट हाऊस मध्ये जो रुमाल सापडला तो याच बाईचा असेल असं म्हणायला हरकत नाही. अशी एका मागोमाग एक संकट माझ्याच कुटुंबावर का? काय आम्ही कोणाचं वाईट केलंय देवा? आता लोक याचा संबंध आदिनाथ आणि सुलेखाच्या मोडलेल्या लग्नाशी लावतील. चंदूने सगळी व्यवस्था केली म्हणजे पोलीस केस होणार नाही. कशी आहे आईची तब्येत? तू का आलायस इथे? जस्ट गेट आउट बिफोर आय स्लॅप यू. सुलेखा काय बोलतेस तू? हे आज माझी मम्मा इथे कोणामुळे माहितीये तुला? नाथ शास्त्री तुझ्यामुळे. सुलेखा प्लीज शांत हो, नाहीतर माझ्याबरोबर बाहेर चल. बाहेर का जायचं मी? याला बाहेर काढा दी. वाठीत खंजीर खुपसून आता जखमेवर मीठ चोळायला आलाय हा. प्लीज हे सगळं इथे नको. का नको इथे? का नको ती? यांनी जगासमोर माझा तमाशा केलाच ना. यांनी माझ्याबरोबर जे काही केलं ते मी निमूटपणे सहन केलं आणि आता आज याच्यामुळे आपली मम्मा हाय खाल्ली तिने माझं लग्न मोडल्याची. आज दुपारी हेच बोलत होती माझ्याशी की आदिनाथ सारखा एवढा चांगला मुलगा जर एवढा मोठा धोका देऊ शकतो तर दुनियेत विश्वास ठेवायचा कोणावर? आधी यू आर रिस्पॉन्सिबल फॉर ऑल दिस. माझ्या मम्माला जर काही झालं ना तर लक्षात ठेव. सुलेखा सोड द्या. सुलेखा हॉस्पिटल फान ठेवतेस. आधी तू निघ. आधी तू प्लीज जा. सुलेखा आधी तुला मी सांगतो तू प्लीज जा. सुलेखा पूनम सांभाळेला. ए तुला भेटायला कोणतरी आलंय बघ. या राठोडच्या या फुकणीच्याला सोडणार नाही मी. एकदा मला बाहेर येऊन दे रे. नाही त्याचे तुकडे तुकडे करून कुत्र्याला खायला घातलं ना तर नावाचा रमाशेठ नाही. मालक हळू बोला, कोणी ऐकलं तर. अरे ऐकून दे ना. और रमाशेठ कोणाला घाबरत नाही. काल परवापर्यंत माझ्या दारासमोर कुत्र्यासारखे शेपटी हलवत उभे होते आणि आज मला इथे आत डांबलाय त्यांनी. त्या आदिनाथनं काहीतरी मोठा चॅक लावलाय मालक. अहो त्याशिवाय का तो राठोड
एवढा बुडाला आग लागल्यासारखा धावपळ करतोय? ए मला काही माहिती नाही ना, लवकरात लवकर मला बाहेर काढ. आपल्या वकील साहेबांनी जामीन अर्ज दाखल केलाय कोर्टात. परवापर्यंत सुनावणी होईल. परवा? अरे परवापर्यंत इथे सडक बसू का मी? त्याला काही इलाज नाही मला. ही भाषा ऐकायची सवय नाहीये मला. बघ तुमच्याच्यानं होत नसेल ना तर तसं मला सांगा. आज रात्री इथनं मी बाहेर पडतो की नाही ते बघा. या चार भिंती या रमा शेटला इथे अडकून ठेवू शकत नाही. अहो मला असं काही करू नका. मला पाया पडतो मी तुमच्या. अहो प्रकरण आणखी चिघळेल हो. हे बघा थोडीशी कळ सोसा. तुम्ही इथून बाहेर पडल्यानंतर कोणाच्या बापाची हिंमत आहे परत तुमच्या कॉलरला हात लावायची? पण मालक आता आपले दोन्ही हात दगडाखाली सापडले तेव्हा ठीक आहे जा. म्हातारी कशी आहे रे माझी? आई बरे आहेत. त्यांना मी सांगितलं की तुम्ही कुठल्या तरी महत्वाच्या कामासाठी मुंबईला गेलेत म्हणून. बरं केलंस. हा आणि त्या काळ्या कोटवाल्याला सांगा परवापर्यंत मी जर इथनं बाहेर निघालो नाही ना तर त्याचे पण मी. कळलं ना तुला? हो हो मी सांगतो त्यांना. सांगतो. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही तुमची काळजी करा बस. हा बरं येतो मी. आधी हे बाळ आई काय रे काय झालं असं काय इथे येऊन बसलास? काय नाही ग, झोपच येत नव्हती म्हणून इथे येऊन बसलो. किती वाजले ग? 7:30. आज जाऊन पडतोस का जरा वेळ? नाही नको. ऐक मी जरा जॉगिंगला जाऊन येतो. धावलो तर थोडं बरं वाटेल. ऐक काल हॉस्पिटलमध्ये सुलेखाने खूप तमाशा केला म्हणे, खरं का? तुला कळलंय ना सगळं, मग परत परत त्याच गोष्टी. अरे बाबा आपण किती दुर्लक्ष केलं तरी पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी डोकं वर काढतात रे. म्हणजे आधी तुझ्या एका चुकीच्या निर्णयाने बघ आज काय काय झालंय ते. आई तुलाही असं वाटतंय? सुलेखाच्या आईचं जे झालंय त्याला मी जबाबदार आहे? मला काय वाटतंय आणि काय वाटत नाहीये तेच कळत नाही. बधीर होऊन गेले रे मी. पण जग तर हेच म्हणणार ना. कालपासून देवाकडे मी हीच प्रार्थना करते की त्यांचा जीव वाचू दे. जर का त्यांचं काही बरं वाईट झालं ना तर त्यांचे शाप भोवतील रे आपल्याला. फक्त तुला नाही आपल्या सगळ्यांना. आई आई एक्सक्यूज मी. येस धोका टळलाय आता. शी इज फाईन नाव. थँक्यू सो मच डॉक्टर. हो माझे आभार कशाला मानताय?
तुमचा मुलगा त्यांना वेळेत इथे घेऊन आला म्हणून हे सगळं. ही इज अ ब्रेव बॉय. मी जाऊन भेटू शकते तिला? या व्हाय नॉट. पण एक लक्षात ठेवा, त्यांना अजूनही पूर्णपणे शुद्ध आलेली नाहीये, तेव्हा बी केअरफुल. ओके. आणखी एक, डॉक्टर चावला काही वेळा तिथे येतील. ही इज अ सायकॅट्रिस्ट. त्यांना एकदा एक्झामिन करू द्या, म्हणजे नंतर काही प्रॉब्लेम नको. ओके. ओके, थँक्यू. बाबा, ममा, शी इज आउट ऑफ डेंजर. डॉक्टर येऊन गेले, तपासलं त्यांनी. पूनम बसली आता त्यांच्याजवळ. एक विचारू बाबा? तुम्हाला असं खरंच वाटतंय का हो की ममांनी सुसाईड अटेम्प्ट केला असेल? अरे तूच बघितलंस ना त्यांना पहिल्यांदा टब मध्ये. काय हो, पण त्या खूप बॅलन्स्ड आहेत. आय मीन, आय कांट इमॅजिन त्यांनी असं काही केलं असेल. इनफॅक्ट काल सकाळीच माझ्याशी व्यवस्थित गप्पा मारल्या त्यांनी, तेव्हा असं काही वाटलं नव्हतं त्या असं काही करतील म्हणून. हो, पण आता हे घडलंय, खरंय ना? हो, तेच झालंय. पण ममा स्वतःहून, म्हणजे हे त्यांनीच केलंय की काय म्हणायचंय तुला? नाही, आय एम सॉरी. काही नाही, जस्ट लाऊड थिंकिंग. आई, बरं वाटतंय तुला? तुला काय हवंय का? मी डॉक्टरांना बोलवू? पूनम, अगं आई, अगं सावकाश. मी कुठे? काय झालंय मला? यू आर ओके, यू आर परफेक्टली ऑल राईट. डोंट वरी. मी बाळला बोलवते. हा, थांब पूनम, हे काय झालंय मला? मला आठवतं मी आणि सुलेखा अशा एकमेकींशी बोलत बसलो होतो आणि एकदम ब्लॅकआउट. आई प्लीज नको इतका विचार करूस ग. मी किती दिवस आहे इथे? आई, आपण नंतर बोलूया ना, सावकाश बोलूया. ओके, तू शुद्धीवरती आलीस तेच खूप आहे. सगळे खूप टेन्स्ड आहेत ग. मी बाळला सांगून येते. हा, आणि डॉक्टरांना सुद्धा. बाबा निघतो मी. ए चंदू, एक मिनिट. बस जरा.
तुझ्या त्या यशवंतरावांची माझी एकदा भेट घालून देते. चालेल ना. का काही काम होतं का? माझं कसलं काम असतं? आभार मानायचे होते रे त्यांचे. आपला आधी त्यांच्यामुळे वाचला. त्यांनी चक्र फिरवली म्हणून सगळं घडलं. नाहीतर त्या इन्स्पेक्टरने आपल्याला काही भीक घातली नसती. सुलेखाच्या आईच्या केसमध्ये सुद्धा केवळ त्यांच्यामुळे पोलीस केसची नामुष्की टळली आपली. 2 वेळा तो माणूस आपल्या मदतीसाठी एका हाकेसरशी धावून आला. त्याच्या उपकाराची फेड आपण तर काही करू शकत नाही, पण आपण त्यांना भेटून त्यांचे आभार तर मानू शकतो. बरोबर आहे बाबा. मी त्यांना फोन करतो, त्यांची वेळ मागून घेतो आणि मग आपण भेटायला जाऊ. निघत निघतोस? हो, म्हणजे आता नीट जा. काय झालं? आज पहिल्यांदाच मला असं म्हणाला. अरे मूर्ख माणसा, तुझी काळजी आम्हाला नेहमीची होती, पण तुला कळलीच नाही ना कधी. चला, म्हणजे इथेही पुन्हा मीच मूर्ख. निघतो मी. हा बोल. हा मग थँक गॉड. थँक्स फॉर कॉलिंग निखिल. आणि मी विचारलं होतं म्हणून सांगा. या बाय. प्रसाद घेताय ना? हा प्रसाद. काय झालं? काय नाही का, निखिलचा हॉस्पिटलमधनं फोन होता. सुलेखाच्या आईची तब्येत आता बरी आहे. शी इज आउट ऑफ टेन्शन. थँक गॉड. प्रसाद घ्या. शुभ्रा, तसा मी आस्तिक नाहीये, पण माझी ही पहिली हीच रिॲक्शन होती. थँक गॉड. त्यांना जर काही झालं असतं ना तर. तुम्ही नका आता त्याचा विचार करू. प्रयत्न करतोय, खूप प्रयत्न करतोय विचार न करण्याचा. जितका जास्त प्रयत्न केला तितकेच पोखरत गेलेत ते विचार मला. माझ्यामुळे त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. मी जबाबदार आहे त्याला. जर त्या वाचल्या नसत्या तर त्यांच्या मृत्यूचं पाप माझ्या माथे आलं असतं. फक्त तुम्ही नाही, आपण दोघे जबाबदार असतो. किंवा आहोत. नाही शुभ्रा, तुझा त्याच्याशी काहीच संबंध नाहीये. सुलेखाला दिलेलं वचन मी मोडलंय. मी तिचा विश्वासघात केलाय. कुणासाठी?
माझ्यासाठी. आदिनाथ, तुम्हीच तर म्हणाला होता की आता जे काही आहे ते आपल्या दोघांचं, तुझं किंवा माझं नाही. मग आता स्वार्थीपणा का करताय? मम्मा, I'm so happy. बरी आहेस? मम्मा, तू असं का केलंस ग? मला एकटीला सोडून जात होतीस ना? सांग ना मम्मा, असं का केलंस तू? तूच मला हे करायला लावलंस.